मध्ये आता पाहणार आहोत 25 मिनिटात 50 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजप 10 नोव्हेंबरला आपलं संकल्पपत्र जाहीर करणार आहे। भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डांच्या हस्ते संकल्पपत्र प्रकाशित करण्यात येणार आहे। मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एक खास व्हिडिओ शेअर केलाय। मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर असून धुळे आणि नाशिकमध्ये मोदींच्या जाहीर सभा होणार आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या महाराष्ट्र दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीसांनी व्हिडिओ शेअर केलाय। महायुतीच्या उमेदवारांसाठी अमित शहांची सांगली, शिराळा, इचलकरंजीमध्ये सभा पार पडणार आहे। बीडमधील महायुतीचे उमेदवार योगेश क्षीरसागर यांनी त्यांचे बंधू आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर टीका केली आहे। 5 वर्षात आमदार गावात फिरकलेच नाही तर विकास होणार कसा, असा सवाल त्यांनी केलाय। मुंबईच्या बीकेसीमध्ये झालेल्या महाराष्ट्र स्वाभिमान सभेमध्ये लोकसेवेची पंचसूत्री जाहीर करण्यात आली आहे। 10 नोव्हेंबरला महाविकास आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला जाणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीतलहा यांनी दिली आहे। धाराशिवचे महायुतीचे उमेदवार अजित पिंगळे यांनी कैलास पाटील यांच्यावर आरोप केले आहेत। एकनाथ शिंदे यांनी केलेल्या उठावात ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील अग्रेसर होते, असा आरोप त्यांनी केलाय। अलिबाग मुरुड मतदारसंघामध्ये ठाकरे गटानं शेकापला पाठिंबा दिला। त्याचप्रमाणे शेकापनं पेणमधील उमेदवार प्रसाद भोईर यांना पाठिंबा जाहीर करावा, अशी मागणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे। केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी महाविकास आघाडीच्या रणनीतीवर हल्लाबोल केला। काँग्रेसला आरक्षण संपवायचं आहे, मात्र आम्ही तसं होऊ देणार नाही। सरकारनं सुरू केलेल्या योजना आम्ही बंद पडू देणार नाही, असं ज्योतिरादित्य सिंधिया म्हटलं। पाकिट मटन बाटलीच्या राजकारणात अडकायचं नाही, आपल्याला विचारांचा आमदार निवडून द्यायचा आहे, असं आवाहन सुजात आंबेडकर यांनी केलंय। ते भुसावळ मतदारसंघात आयोजित प्रचार सभेमध्ये बोलत होते। कायदा सुव्यवस्थेवरून एकनाथ खडसेंनी राज्य सरकारवर टीका केली आहे। पोलिसांच्या गराड्यात असताना सुद्धा बाबा सिद्दीकी यांची हत्या होत असेल, गृहमंत्र्यांना धमक्या येत असतील तर याचाच अर्थ कुणाला धाक राहिलेला नाही, असा हल्लाबोल खडसेंनी केलाय। मोर्शी मतदारसंघात महायुतीमध्ये भाजपकडून चंदू यावलकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे, मात्र यावेळी चंदू यावलकर यांचे बंधू संजय यावलकर यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार गिरीश कराळे यांच्या व्यासपीठावर उपस्थिती दर्शवली, त्यामुळे चर्चांना उधाण आलंय। उल्हासनगर मतदारसंघात अजित पवार गटात बंडखोरी करून भरत गंगोत्री यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतलाय, मात्र त्यांच्या या बंडखोरीला राष्ट्रवादीचा पाठिंबा आहे का, असा सवाल विचारण्यात येतोय। बंडखोरांवर कारवाई करण्यास राष्ट्रवादीनं टाळाटाळ केल्यानं असा सवाल उपस्थित करण्यात येतोय। पुण्यातील वडगाव शेरीमध्ये अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांचा मेळावा होणार आहे। एकाच दिवशी वडगाव शेरी मतदारसंघात भाऊ बहीण प्रचार करणार आहेत। विजय वडेट्टीवारांनी महायुती सरकारवर टीका केलेली आहे। महायुती सरकारच्या नेत्यांनी 35% कमिशन खाल्याचा आरोप वडेट्टीवारांनी केलाय। केंद्रीय निवडणूक निरीक्षक विकास नरवाल यांनी भिवंडी पश्चिम मतदारसंघाच्या मध्यवर्ती निवडणूक कार्यालयास भेट दिली। या भेटीदरम्यान त्यांनी स्ट्रॉंग रूमची पाहणी केली। मतदान केंद्रावर देण्यात येणार घेतला। निवडणूक आयोगानं 85 वर्षांवरील नागरिकांसाठी मतदारांसाठी गृहमतदानाची सोय केली आहे। या अनुषंगानं ठाणे जिल्हा प्रशासनाची पुण्यामध्ये आज राजकीय नेत्यांच्या सभांचा धुराळा पाहायला मिळतोय। एकनाथ शिंदेंसह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या सभांचा धडाका आहे, त्यामुळे कोण कोणावर भारी पडणार। नांदेडमधील बाचोटी गावात ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या गाडीवर हल्ला करण्यात आला। या घटनेच्या निषेधार्थ आज लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वात कंधार पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात येणार आहे। आता एक मोठी बातमी, सलमानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे। मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेला फोन करण्यात आलाय आणि वरळी पोलीस ठाण्यात या संदर्भात सध्या गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचं कळतंय। सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी आली आहे। मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेला हा धमकीचा फोन आला होता आणि त्याच पार्श्वभूमीवर वरळी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। विधानसभा निवडणुका काही दिवसांवर आहेत आणि राज्यभरातील सर्व उमेदवार प्रचारात दंग आहेत। भाजपचा विरोध असूनही अजित पवारांनी नवाब मलिकांना उमेदवारी दिलेली आहे, तर अजित पवार नवाब मलिकांच्या प्रचार रॅलीमध्ये देखील दिसले। राष्ट्रवादीच्या अणुशक्तीनगरच्या उमेदवार सना मलिक आणि मानखुर्द शिवाजीनगरचे उमेदवार नवाब मलिक यांचा प्रचार सुरू झाला। स्वतः अजित पवार नवाब मलिक यांच्या प्रचारात सहभागी झाले। या पद्धतीने आम्ही लढतोय
लोकांना लढवय्ये नेते हे कुठेतरी त्यांना पसंत पडत आहे। आता ज्यांनी त्यांनी आपापलं काम करावं आणि आपापले उमेदवार महायुतीचे उमेदवार निवडून आणावे। भाजपचा विरोध असतानाही अजित पवार यांनी नवाब मलिक यांना उमेदवारी दिली आणि आता त्यांचा प्रचारही केला। दरम्यान मलिक यांचा प्रचार करणार नाही या भूमिकेवर भाजप अद्यापही ठाम आहे। महायुतीचं आम्ही भाजप म्हणून त्यांना समर्थन त्या ठिकाणी नसणार आहे आणि या संदर्भात देवेंद्रजींनी स्पष्ट भूमिका केलेली आहे। भाजपच्या विरोधाला डावलून अजित पवार मलिक यांच्या प्रचार रॅलीत सहभागी झाले आहेत। आता याचे पडसाद महायुतीत कसे उमटतात याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। आक्रमक हिंदुत्वाचा प्रचार करण्यासाठी भाजपनं योगी आदित्यनाथ यांना प्रचाराच्या मैदानात उतरलेलं आहे आणि उत्तर प्रदेश नंतर महाराष्ट्रात देखील योगींनी बटेंगे तो कटेंगे हा नारा दिलाय आणि यावरून महायुतीतल्याच अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या महाराष्ट्रात सभा होत आहेत। बटेंगे तो कटेंगे असं म्हणत योगी आदित्यनाथ यांनी काल हिंदूंना एकत्र येण्याचं आवाहन केलं। यावरून महायुतीतल्या अजित पवार यांनी संताप व्यक्त केलाय। अजित पवार यांनी योगींच्या बटेंगे तो कटेंगे या घोषणेवर आक्षेप घेतलाय। उन्हीं से प्रेरणा ग्रहण करके मैं आपसे कहता हूं, पलटिए मत, क्योंकि जब भी बटे थे तो कटे थे। तुम्ही इतर राज्यांची महाराष्ट्राची तुलना करू नका। महाराष्ट्रातल्या लोकांना हे अजिबात आवडत नाही। महाराष्ट्रातल्या लोकांनी सातत्याने जातीय सलोखा ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे। उद्धव ठाकरे यांनी सुद्धा योगींच्या नाऱ्यावरून भाजपला टोला हाणलाय। वो बीजेपी के लिए जरूर कह रहे हैं, क्योंकि बीजेपी की नैया डूबने जा रही है, तो वो बीजेपी के लोगों को कह रहे हैं कि एक है तो सेफ है, नहीं तो पूरा साफ है। योगींच्या या घोषणेवरून विरोधकांनी भाजपला सुनावलंच आहे, मात्र अजित पवार यांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली आहे। यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय। पाहत रहा न्यूज 18 लोकमत।